दरम्यान नाशिकमध्ये मोदींच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली। इथे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 2:45च्या सुमारास मोदी नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। आढावा घेतलाय नितीन ओझा यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक जिल्ह्यात येत असून हेमंत गोडसे आणि भारती पवार या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपळगाव बसमत या ठिकाणी त्यांची आज सभा पार पडते। एकूणच जर पाहिलं तर या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण आता जो मार्ग पाहतो हा मुख्य मार्ग आहे, जो चिंचखेड चौक आहे त्या चौकातून हा सभास्थळाकडे जाणारा मुख्य मार्ग आहे आणि या ठिकाणी वाहनांची गर्दी आपल्याला दिसून येते। अनेक वाहनं भरून या ठिकाणी मतदार असतील, नागरिक असतील, कार्यकर्ते असतील हे सभास्थळाकडे जात आहे। मात्र त्याचबरोबर विविध संघटनांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील तैनात करण्यात आलेले आहे। ते देखील आता सज्ज झालेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेताना दिसतंय। या चिंचखेड चौकात मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक, अतिरिक्त कुमक ही या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे कांद्याचा आगार म्हणून ओळखला जाणार नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसमत असेल, लासलगाव असेल, निफाड असेल हा सगळा परिसर आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून कांद्यावर सुरू असलेल्या विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत नरेंद्र मोदी कांद्याच्या बद्दल काय वक्तव्य करणार याकडे सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष लागले। याचबरोबर कांदा आंदोलन कुठल्याही प्रकारचं होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासनही तितक्याच पद्धतीनं सज्ज झालेलं आहे आणि एकूणच जर पाहिलं तर आज दुपारी या सभेला सुरुवात होईल। तत्पूर्वी सभेला आता येणार जे मतदार असतील किंवा जे कार्यकर्ते ते आता गाड्या भरून पोहोचत आहेत आणि पोलीस देखील आता मोठा पोलीस बंदोबस्त करताना दिसून येत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा, एबीपी माझा, पिंपळगाव बसमत, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।